या ठिकाणी कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे। मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू ते आमदार म्हणून ओळखलं जातं। परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आहेत, तेही इच्छुक आहेत, परंतु युतीचा धर्म म्हणून आमची विनंती आहे की तटकरे साहेबांनी त्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे। तटकरे साहेबांनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा युती सरकार आणायचं असेल तर त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळला पाहिजे। कर्जत खालापूर मतदारसंघातल्या महायुतीच्या जागेचा वाद हा जागा वाटपामधला कळीचा मुद्दा बनलेला आहे। विद्यमान आमदार महेंद्र थोरवे महायुतीमधलेच असताना या ठिकाणी आता राष्ट्रवादीनं सुद्धा दावा ठोकलाय। कर्जत खालापूर मतदारसंघावर सुधाकर घारे यांनी दावा ठोकत महायुतीचं तिकीट मिळण्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे। त्यामुळे वरिष्ठांना सुद्धा नक्की तिकीट कोणाला द्यायचं हा पेच सुटत नाहीये। अजूनही कर्जत खालापूरची जागा वादातच आहे असे स्पष्ट संकेत शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी दिलेले आहेत। सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना रोखलं पाहिजे अशी विनंती सुद्धा त्यांनी या माध्यमातून केलेली आहे। ह्यावरून सुधाकर घारे हे तिकिटासाठी अफाट ताकद लावत असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय। सुनील तटकरे यांच्या साथीनं सुधाकर घारे यांनी रायगडचं राजकारण सुद्धा पेचात टाकले। कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादीचा स्वयंघोषित उमेदवार झालाय। सुनील तटकरे यांनी महायुती धर्म मोडायचा प्रयत्न केला तर शिवसेना श्रीवर्धनमध्ये प्रमोद घोसाळकर यांना उमेदवार करेल असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना चॅलेंज केलं होतं आणि आदिती तटकरे यांच्या विरोधात उमेदवार सुद्धा देऊ असं वक्तव्य केलं होतं। पण सुनील तटकरे यांच्या राजकीय डावपेचांमुळे आज तेच भावी उमेदवार प्रमोद घोसाळकर सुनील तटकरे यांच्याकडे सुधाकर घारे यांना रोखण्याची विनंती करत आहेत। यावरून रायगडमध्ये कोणाची ताकद किती याचा अंदाज सामान्य जनता लावत आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।